दरम्यान महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पेच कायम असल्याचं दिसतंय। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर पडल्याची माहिती आहे। शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास भाजप अनुकूल नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं यावर शिंदे मात्र ठाम असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून त्यामुळे पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय। जरी प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं असलं तरी सुद्धा मुख्यमंत्री पदावरून मात्र पेच कायम असल्याचं दिसतंय। कारण 23 तारखेला निकाल लागून 26 तारखेपर्यंत सुद्धा अजूनही मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। नेमकं कोण मुख्यमंत्री होणार महायुती सरकारमध्ये त्याविषयीचा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये। सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात आलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवर एकतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर पडणार असं दिसतंय आणि दुसरं म्हणजे शिंदे जे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जोरदार लॉबिंग आपल्याला पाहायला मिळते। लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानाबाहेर गर्दी केलेली होती, मागणी केलेली होती शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्याची आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्वच नेते हे लॉबिंग करताना दिसतायत। अशामध्ये मात्र भाजप पुन्हा एकदा शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी अनुकूल नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं यावर ठाम असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता नेमका काय निर्णय होतो महायुतीचा याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 20 तारखेला मतदान झालंय, 23 तारखेला निकाल आलेला आहे आणि आज आहे 26 नोव्हेंबर। पण अजूनही पुढचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार ते डिसाईड झाल्याचं दिसत नाहीये आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचं मात्र लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। त्यांची उत्सुकता ताणलेली आहे। त्या महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळालेलं असताना मुख्यमंत्री नेमका कोण होणार ते बघावं लागेल। तसं बघितलं गेलं तर भाजपच्या सर्वात जास्त जागा आहे, सर्वात जास्त आमदार निवडून आलेले आहे, पण त्यांनी निवडणूक लढलेली होती शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि त्यामुळे शिंदे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार लॉबिंग केली जाते। पुन्हा एकदा शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी वारंवार शिवसेनेचे नेते करताना दिसून येत आहेत। एवढंच काय तर 24 तारखेला लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने जमलेल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आणि अशा सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता नेमका काय निर्णय होतो महायुतीचा आणि शिंदेंची जी मागणी आहे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची ते मान्य होते का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।